MKCL इरा सेशन 19 वर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द सेशन Hello व्हिडिओवर and क्लिक करून welcome. पाहून घ्यायचे. त्यानंतर 21st सेंचुरी ऑफिस स्किलवर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर क्लिक करून त्याच्यामध्ये जे जे व्हिडिओ असतील त्याच्यावर क्लिक करून ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ असतील तर ते क्लिक करून पाहून घ्यायचे. त्यानंतर टेस्ट युअर नॉलेज चेक वर क्लिक करून व्हिडिओ पाहायचा आहे You are आणि doing नॉलेज चेक amazing work. क्लिक करून स्टार्ट करून सॉल्व करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, टू अप्लाय शेप स्टाईल वी विल क्लिक ऑन द डॅश डॅश ग्रुप. ऑप्शन नंबर ए शेप स्टाईल ग्रुप क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द स्टेप टू इन्सर्ट पिक्चर इन एक्सेल वर्कबुक. ऑप्शन नंबर बी इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुप. पिक्चर सिलेक्ट द पिक्चर, क्लिक ऑन इन्सर्ट, क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट स्टेप टू ॲडेड इमेज लोगो इन युअर डॉक्युमेंट. ऑप्शन नंबर ए इन्सर्ट पिक्चर, क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वी कॅन इन्सर्ट शीट रो फ्रॉम द डॅश डॅश टॅब डॅश डॅश ग्रुप. ऑप्शन नंबर ए होम टॅब सेल ग्रुप, क्लिक करून सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द एक्सटेन्शन ऑफ एक्सेल. ऑप्शन नंबर सी XLS फॉर्मॅट, क्लिक करून आन्सर सेव्ह करून त्यानंतर एंड करायचे सेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे सिम्युलेशन क्वेश्चन वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, अल्सो आयकॉन एक्सप्रेस द थिंग्स मोर इंटरेस्टिंगली दॅन वर्ड अँड यू कॅन इन्सर्ट अँड आयकॉन इन द सेल. सो सिलेक्ट द सेल D5 अँड इन्सर्ट द आयकॉन ऑफ कम्युनिकेशन. फर्स्ट आयकॉन स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर D5 सेलला क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर क्लिक करून इथे आयकॉन ऑप्शन आहे इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये क्लिक करायचंय. त्यानंतर कम्युनिकेशन ऑप्शनवर क्लिक करून फर्स्ट आयकॉनवर क्लिक करून इन्सर्ट करायचंय. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यू कॅन इन्सर्ट पिक्चर इन सेल. नाव सिलेक्ट द C5 अँड इन्सर्ट द कंपनी लोगो इंटू इट. त्यानंतर सेल C5 वर क्लिक करून इन्सर्ट टॅबवर क्लिक करायचे. त्यानंतर पिक्चर्स ऑप्शनवर क्लिक करून इथे बिझनेस कार्ड पिक्चर आहे त्याच्यावर इन्सर्ट करून क्लिक करून इन्सर्ट करायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर सेशन येस करून एंड करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, सेल्पाथ लर्निंग वर क्लिक करून इथे प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करून स्टार्ट करायचं सेशन. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द स्पार्क लाईन्स इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल. ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे, मेन्युअर चार्ट enabled in a cell to visually represent data trend. ऑप्शन नंबर सी वर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द क्विक अनालिसिस फीचर इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल. ऑप्शन नंबर बी फीचर फॉर क्विक डाटा अनालिसिस प्रोव्हाइडिंग ऑप्शन लाईक फॉर्मॅटिंग चार्ट्स अँड टोटल्स. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द थर्ड मॅप फीचर इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल. ऑप्शन नंबर डी याचा आन्सर आहे, व्हिज्युअलायझेशन टूल फॉर ट्रान्सफॉर्मिंग जिओग्राफिक डाटा इन इंटरॅक्टिव्ह थर्ड मॅप्स. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल अलाउज यू टू फॉर्मॅट द डाटा इन टेबल यू ऑन युअर शीट इन MS एक्सेल. ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे टेबल. इथे दिलेला आहे इमेज टेबलचं. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ द टेक्स्ट बॉक्स फीचर इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल. ऑप्शन नंबर ए इट इज अ टूल युज्ड टू इन्सर्ट अँड कस्टमाइज ब्लॉक ऑफ टेक्स्ट इन स्प्रेडशीट सेपरेट फ्रॉम द ग्रिड ऑफ सेल. क्लिक करून आन्सर सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर एंड करायचं सेशन. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे, गाइडेड डू इट युअर सेल्फ वर क्लिक करून घ्यायचंय. स्टार्ट करायचं सेशन. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, इन द डिस्प्लेड शीट इन्सर्ट अ ओव्हल शेप इन द एक्सेल शीट युझिंग इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुप शेप्स ऑप्शन. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर इन्सर्ट टॅब वर क्लिक करून इथे शेप ऑप्शन मधून ओव्हल शेपला क्लिक करायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे.
Next question, to use the slicer option from the filter group in the given Excel sheet, then go to the insert tab. Now click on the slicer option and apply the filter of selected the photos box. Finally click on the OK button. Start करायचे क्वेश्चन. त्यानंतर इन्सर्ट टॅब वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर इथे फिल्टर ऑप्शन मध्ये स्लायसर ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून ते फोटो बॉक्स मध्ये चेक बॉक्सला क्लिक करून ओके करायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. Next question, to insert a new text box, go to the insert tab in the given MS Excel file, then click on the text box option. To insert a new text box in your sheet and type in January. Start करायचं क्वेश्चन. त्यानंतर इन्सर्ट टॅब वर क्लिक करून टेक्स्ट बॉक्स ऑप्शन वर क्लिक करायचे. टेक्स्ट ऑप्शन मधून टेक्स्ट बॉक्स ऑप्शन वर क्लिक करून ड्रॉ करायचं टेक्स्ट बॉक्स आणि जानेवारी हे टेक्स्ट ऍड करून घ्यायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू इन्सर्ट अ बायनरी थेरम in your sheet, go to the insert tab in the given MS Excel file, click on the symbol group and select equation. Choose the binomial theorem equation to insert it. Start करायचे क्वेश्चन. त्यानंतर इन्सर्ट टॅब वर क्लिक करून इथे सिम्बॉल ग्रुप मध्ये इक्वेशन ऑप्शन आहे, त्याच्यामधून बायनॉमिनल थेरम वर क्लिक करायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचे. Next question is, to use the pivot table in an existing Excel sheet, select the table and go to the insert option. Now click on the pivot table option. A dialog box will appear. Check the table range there, then choose the new worksheet option. Click OK. Start करायचे क्वेश्चन. त्यानंतर इन्सर्ट टॅब वर क्लिक करून घ्यायचंय. इथे टेबल्स ग्रुप मध्ये पायवट टेबल ह्या ऑप्शन वर क्लिक करून न्यू वर्कशीट ह्या ऑप्शन वर क्लिक करून ओके करायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचंय. त्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर एंड एक्झाम करून सेशन एस करून एंड करायचंय. नेक्स्ट सेशन आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट वर क्लिक करून स्टार्ट करायचंय. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, microsecond, nanosecond and picoseconds are measurement unit of printed output. Option number B false आहे. क्लिक करून सेव्ह करायचे. Next question, in most personal computer system the CPU is contained on single chip called the. Option number C microprocessor. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, which of the following are the two main component of the microprocessor? Option number B control unit and arithmetic logical unit. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, dash dash hardware component is used to control the operation of a computer system. ऑप्शन नंबर सी प्रोसेसर. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर होमवर्क बुक रीडिंग वर क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचं आहे.